ट्रॉफी जिनका कंप्लीट हुआ, जहाँ पर जितनी भी चर्चा किया जाए, महाराष्ट्र की धरती पर देखिए ऐसे ऐसे हस्ती हैं जिन्होंने हमेशा समाज के साथ साथ टेनिस क्रिकेट में संघर्ष किए हैं। और दूसरी तरफ देखिए बात करेंगे गाउदेवी खाड़ी कहा जाए तो निश्चित रूप से एक डैशिंग लोग है, एक डैशिंग इंसान है, एक अच्छे दमदार आयोजक, पैकर्स ओनर भी कह सकते हैं टेनिस क्रिकेट की दुनिया में, जहाँ पर ग्रामीण का धमाका में हमें देखने को मिला खाड़ी टीम को। दिनेश पाटिल साहब, अगर कोई दोनों टीम के देखिए कोई अतिथि मानने पर आए होंगे तो गुजारिश करना चाहेंगे, आइए तशरीफ रखिए। हाँ तो चलिए बात करेंगे ये मुकाबला, देखिए बात करेंगे खास करके देखिए विशाल नाम है ये, देखिए विशाल कहा जाए तो सबसे बड़े एक विशाल मड़वी हमारे पास है और एक विशाल मात्रे देखिए हम देख सकते हैं, दो विशाल देखिए देखेंगे यहाँ पर मैदान के अंदर, जहाँ पर देखिए टॉस हारने के साथ पहले बीसीसी से देखिए बात करेंगे उस सारगढ़ टीम यहाँ पर बैटिंग मिली है और बैटिंग के लिए देखिए ये मैदान पर उतर चुके हैं। जहाँ पर बात करेंगे बैटर से ऋतिक संते देखिए बात करेंगे और विशाल मात्रे देखिए बात करेंगे यहाँ से डीजे ब्रावो, बहुत बढ़िया देखिए यहाँ से जिंदगी जीते हैं शान से, तभी तो लोग जानते हैं उन्हें डीजे ब्रावो के नाम से। बड़े अच्छे देखिए स्ट्रिक्टली चाहे उनकी टूर्नामेंट लीजिए और पहली गेंद के अंदर ऋतिक संते देखिए यहाँ से सीधा खेलना चाहते थे, पल्ला घुमा था जहां पर और शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर बात करेंगे, बढ़िया कैच अनिकेत देखिए बात करेंगे यहां से अनिकेत, बहुत बढ़िया देखिए डीजे हमारे कुणाल जी निश्चित रूप से यहाँ पर भगवा झंडा देखिए लहरता हुआ। 86 देखिए आउट होने वाले बैटर हो गए जो कैच आउट से, ये देखिए अशोक पाटिल सर ही कर सकते हैं और ये रिकॉर्ड तोड़ भी सकते हैं वही अशोक पाटिल सर। बहुत बढ़िया देखिए बात करेंगे यहाँ से अपडेट, ताजा अपडेट रहता है, मजा आता है तभी। और पहला गेंद के पर देखिए सफलता हाथ लगती हुई और बीसीसी देखिए बात करेंगे उस सारगढ़ टीम के लिए ये सीजन देखिए थोड़ा सा खराब निकलता हुआ, कोई बात नहीं दोस्तों, क्रिकेट में होता रहता है, बुरा वक्त आता है, रुलाता है, लेकिन बहुत कुछ सिखा कर जाता है। लेकिन जिस दिन हुक्म का सिक्का अपना उछलेगा, डीजे ब्रावो भी जानते हैं हेड भी उस दिन अपनी होगी और टेल भी। एक दूसरे के खिलाफ देखिए टीम खेलते रहते हैं। सौरभ बहुत बढ़िया पिछले 3-4 सालों से देखिए बल्लेबाजी में लीजिए, गेंदबाजी में लीजिए जान डालते हैं। और ये भी टीम देखिए बात करेंगे डंबोली के साथ साथ देखिए भिवंडी लीजिए, रायगढ़ लीजिए, खेलना पसंद करते हैं। इस बार देखिए फुल लेना केतन मात्रे देखिए बात करेंगे बैटर थे खास करके और 2 रन आता हुआ यहां से। और टोटल रनों की बात करेंगे देखिए अभी तक इस टूर्नामेंट में देखिए 1700 रन बन चुका है, क्या बात है यहां से, कितनी अच्छी देखिए स्कोरिंग हो रहा है मैदान के चारों तरफ है। और दूर से थोड़ा सा खेलते हुए यहां से वाइड कैच जब एक्स्ट्रा से रन आता हुआ यहां से एक्स्ट्रा रन स्कोर को आगे लेकर जाएगा, लेकिन मंजिल तक पहुंचने के लिए जो हर टीम का एक सोच रहता है। पिछला मैच देखिए 61 बना था, 62 की टारगेट थी, लेकिन वो टारगेट भी देखिए आसान बना दिए यहां से खास करके बेतोड़े टीम के बल्लेबाजों ने। पहला विकेट के लिए साझेदारी बहुत बड़ा अच्छा रहा और जहां बल्लेबाज की थोड़ा जिक्र करेंगे इस ओवर के बाद है और बहुत बढ़िया देखिए अब ड्राइव कवर को चिरता हुआ आता हुआ 4 रन। अमर टांडेल देखिए पिछले मैच में 37 का इनिंग्स खेले, 34 का इनिंग्स खेले, लेकिन 57 रनों की साझेदारी रही पहली विकेट के लिए, क्या बात है। तो बीसीसी उस टीम को बहुत कुछ यहाँ पर सुकून मिलेगा
उस साझेदारी को सुन करके यहाँ पर साझेदारी बड़ा बन सकता है। उसके लिए एकाक बैटर को देखिए अच्छा इनिंग भी खेलना पड़ता है। कहते ना लोग आपको हाई भी करेंगे और हेलो भी बोलेंगे, एक बार आप सफल हो जाओ इग्नोर करने वाले भी आपको फॉलो करेंगे। और जहां देखिए आपकी टीम जब खराब क्रिकेट खेलती है, खराब फॉर्म से गुजरती है, लोग थोड़ी अलग नज़र से देखते हैं। अगर वहीं आप एक अच्छा टूर्नामेंट जीतिए, अच्छा क्रिकेट खेलिए, फिर जो आपको इग्नोर करने वाले ना वो फॉलो करेंगे। भाई ये क्रिकेट में ये सिलसिला चलता रहता है। जब हिंदुस्तान टीम में देखिए 2-4 मैच हारती है तो हम भी चर्चा करते हैं, भाई ये खेलना चाहिए, टीम ऐसा खेल रहा है, जितना चाहिए थे इनके खिलाफ। और जब अच्छी खेलते हैं तो फिर हम ये कह सकते हैं भाई कि बहुत बढ़िया टीम है, देखिए क्या बढ़िया क्रिकेट खेल रहे हैं। तो ये जुबान है भाई, जहाँ से जहर भी उगलता है, जहाँ से मिठासपन भी उगलता है। तो चलिए पहला ओवर का खेल कंप्लीट होने के साथ साथ टीम का स्कोर बात करेंगे। 8 रन बनाए हैं, शुरुआत भला ही धीमा है, लेकिन जो एक विकेट गवाए हैं ये थोड़ा कठिन हो सकता है, पर समय को थोड़ा फोकस करना होगा। 20 मिनट के अंदर 4 ओवर कंप्लीट करना है आपको। और अभी तक की बात करेंगे, 5 मिनट का समय लिया पर, और जिसमें देखिए एक विकेट भी गवाए हैं। विकेट जाता है तो थोड़ा समय जाता है, लेकिन बहुत बढ़िया। देखिए आज दुनिया भर में हम बहुत सारा महीने में देखिए महाराष्ट्र में बहुत सारी टूर्नामेंट में जुड़ता हूँ, और आज महाराष्ट्र में लीजिए, महाराष्ट्र से बाहर लीजिए, बहुत सारा देखिए क्रिकेट खेला जा रहा है, टेनिस क्रिकेट का। लेकिन सबसे नियम रूल अगर टाइमिंग की बात किया जाए ना, यहाँ पर सबसे पहले देखिए नाम आता है डोंबिवली टेनिस क्रिकेट। ये आज मैं नहीं, बहुत सारे देखिए कमेंटेटर, आयोजक, हर कोई खिलाड़ी भी देखिए ये सराहना चर्चा करते हैं। क्रेडिट तभी देखिए जाता है विनोद दादा पाटिल साहब। देखिए बात करेंगे पूरी कोर कम्युनिटी को यहाँ से डोंबिवली का। और आने वाले वक्त में देखिए काटी टीम भी आपको देखेगा। स्वर्गीय रतन वार ट्रॉफी 18 फरवरी से 2 मार्च तक है, जहाँ पर 48 ग्रामीण के डोंबिवली कल्याण की टीम दिखेगी। उसके साथ साथ देखिए बात करेंगे आपको बदलापुर भिवंडी ओपन लॉट देखिए 12 का एक दिखेगा रायगढ़ से। और जहाँ पर बात करेंगे 40+ के भी देखिए 12 टीम आपको दिखेंगे। और उसके बाद ओपन की टीम भी 16 दिखेंगे यहाँ से। बहुत अच्छी देखिए टेनिस क्रिकेट का जिसे वर्ल्ड कप कहा जाता है। काशन दादा देखिए उनके भी हम कटआउट देख सकते हैं। बहुत देखिए रथी महारथी इस टूर्नामेंट में देखिए जुड़े हुए हैं। मुख्यमंत्री साहब से लेकर देखिए खासदार से लेकर आमदार से लेकर और टेनिस क्रिकेट में जितने भी देखिए रिश्ते नाते जुड़े हैं, सभी का स्वागत है। क्योंकि खास करके देखिए नगर सेवक ट्रॉफी बहुत बड़ा देखिए यहाँ से नगर सेवक कहा जाए तो अशोक पाटिल सर इतनी पावर रहती है, भलाई सरकार गिरा नहीं सकते हैं लेकिन हिलाने की ताकत रखते हैं। चलिए विशाल मात्रे देखिए इस वक्त बल्लेबाजी में है और एक विशाल देखिए गेंदबाजी में है। दोनों मात्रे हैं भाई। और एक विशाल मड़वी देखिए इस वक्त एकदम सामने है भाई। ओ ये चलिए विशाल मात्रे देखिए अब टीजे प्राभो ऊंचाई ले ली है और लंबाई की यहाँ पर कमी रही। और सौरभ देखिए बात करेंगे, जिस सौरभ गांगुली ने बात करेंगे हिंदुस्तान के लिए सबसे सफल कप्तान थे, सफल खिलाड़ी थे। और वो देखिए इस वक्त के सबसे सफल खिलाड़ी, इनफॉर्म खिलाड़ी देखिए बात करेंगे सौरभ। उनके हाथों पर कैच है, लेकिन डीजे ब्रावो देखिए थोड़ी निराश चेहरा ये बयां कर रही है। वक्त बुरा है लेकिन रक्त नहीं, वक्त की बात होती है। वो जानते हैं ओपन भी खेलते हैं जागृति 11 टीम के लिए यहाँ से, लेकिन इस मैदान पर देखिए उतर रहे तेजस। बहुत कुछ निर्भर रखेगा अब इनके विकेट के पर। चलिए मुझे लगता है विशाल दादा डीजे कभी भी कमेंटेटर के सामने रखिए और पर्दा मत रखिए डीजे कमेंटेटर के बीच में। कभी भी थोड़ा सा जो टाइमिंग मिलना चाहिए वो नहीं मिल पा रहा है निश्चित रूप से। बहुत बढ़िया देखिए डीजे के लिए खास देखिए यहाँ पर पेबलिन दिया गया है, लेकिन से थोड़ा क्लोज रहते हैं ना कमेंटेटर के सामने तो और मजा आता है, क्योंकि इशारा में गाना बजता है, इशारा में बंद भी होता है। अच्छा बहुत बढ़िया देखिए साउंड सिस्टम है। मुझे लगता है कभी कभी इमरजेंसी रहता है, लेकिन थोड़ा देखिए पर्दे रह गए। हम डीजे हमारे बीच में थोड़ा डिस्टर्ब है, कोई बात नहीं, थोड़ा हमें टाइमिंग में चलना पड़ेगा। लेकिन बॉय से रन आता हुआ यहाँ से जैर सर देखिए अंपायरिंग करते हुए लगातार डोंबिवली में अच्छी अंपायरिंग हम इनसे देखते जा रहे हैं। जिस तरह के मैंने भी सोचा नहीं था जब 2014 में डोंबिवली में देखिए पहली मरतबा 2014 या 15 की बात कर रहा हूँ, मिसो देखिए रिची मात्रे पहले इस मैदान पर लाए थे। और उसके बाद है लगातार पिछले 7-8 सालों से आना जाना लगा है। अच्छा प्यार प्रेम देखिए डोंबिवली करके हमेशा। और यहाँ देखिए बैटिंग, यही बात कर रहे थे कि ये दोनों बैटर को थोड़ा सा इनिंग लंबा खेलना होगा।
और खास करके दोनों भाई की जोड़ी है भाई यहाँ से, केतन और तेजेश, और अच्छे एक दूसरे को समझ रहे होंगे और टीम का सिचुएशन को भी लेकर चलेंगे। यहाँ पर 12 पर देखिए 2 विकेट गवाए हैं, लेकिन अभी भी देखिए आने वाला यहाँ से, इसके बाद भी 3 ओवर आना बाकी है। मत सोचो जिंदगी बोझ है, क्योंकि समस्या यहाँ पर हर रोज है। और एक सिंगल आता हुआ, सिंगल के साथ साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा 13 रन। और जहां पर देखिए 2 ओवर का खेल कंप्लीट हुआ है और 2 ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर 13 रन बना है। और थोड़ी सी बात करेंगे यहाँ पर एसएमडी लाइव। देखिए मैं तारीफ करना चाहूंगा, जब जब जुड़िए इनसे, किंग ट्रॉफी में भी जुड़े थे, अच्छा मेहनत रहता है पूरी लाइव टेलीकास्ट का। अब देखिए कितना बढ़िया सामने स्क्रीन रखते हैं और मेहनत करते रहते हैं। मेहनत ही होनी चाहिए आपको, मेहनत से किस्मत का जंजीर पिघलता है। और ट्रॉफी देखिए यहाँ पर बिग ट्रॉफी हम देख सकते हैं। यहाँ पर बाइक देखिए, मोटर बाइक है सिरीज के लिए, स्पोर्ट्स सायकल है। आदरणीय कुणालजी पाटील साहेब साबेगाव यांना विनंती असेल की आपण मंचावर द्या. आपला मी सहर्ष स्वागत करीत आहोत. आदरणीय कुणालजी पाटील साहेब साबेगाव. तो चलिए चलेंगे यहाँ से। बहुत बढ़िया यहाँ से। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 14 पर देखिए बात करेंगे, 2 विकेट गवाए हैं। अब देखिए थोड़ा सा रन तलाश करना पड़ेगा। मत सोचो जिंदगी बोझ है, लेग पास से देखिए रन आता हुआ तो समस्या पर हर गेंद के ऊपर बना है, लेकिन समस्या को दूर करना होगा। और ये चलिए जगह बनाकर खेला यहां से। तो चलिए यहां से बात करेंगे, गेंदबाज तैयार यहां से। निखिल दादा, चलिए हम बात करेंगे यहाँ पर हमारे विशाल दादा मडवी लीजिए, निवृत्ति दादा लीजिए, निखिल लीजिए, जय दादा लीजिए, पूरी देखिए मैनेजमेंट। अच्छा मैंने देखिए 16 पर यहाँ पर 2 विकेट गवाते हुए, लेकिन सर रन देखिए अभी ढूंढना होगा यहाँ से और थोड़ा सा सर में कफन बांधना होगा और जड़ में रखते हुए यहाँ से तेज तरार देखिए यहाँ से सौरभ देखिए 2 ओवर का स्पेल डालते हुए रनआउट का मौका यहाँ से और बैटर दूर रहते हुए यहाँ से केतन देखिए यहाँ से थोड़ा सा कहूंगा लेजी क्रिकेट यहाँ पर आंखों में इशारा से भागे थे, लेकिन थोड़ा दूर रह गए। थ्रो बड़ा अच्छा था यहाँ से। रिप्ले में आप देख सकते हो किस तरह से यहाँ पर फील्डर ने देखिए गेंद को लपक झपक से पकड़ा, करन थे वहां पर और थ्रो देखे कितना अच्छा था। ओ कमाल का यहाँ पर फील्डिंग, इससे कहते हैं मालिक का गाड़ी और ड्राइवर का पसीना। डीजे बहुत बढ़िया देखिए यहां से रिप्ले में आप देख सकते हो यहां पर हम और स्कोर की बात करेंगे।
नेक्स्ट मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटी आणि त्यांच्या अगेन्स्ट ओमसे आगासन. कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी रिपोर्ट करा. आय थिंक करण आलेले काटेचे कॅप्टन, आगासनचे कॅप्टन ओमकार या लवकर. चलिए बात करेंगे, यहाँ पर रन नहीं आ रहा है, यहाँ पर थोड़ा सा अभी भी देखिए अंतिम 12 गेंद बचाए हैं. कहते ना खुद को मेहनत में ट्राई करो और कोशिश यहाँ से एक बार नहीं, मैं कहूंगा पूरी 12 गेंद में 12 बार करो और कामयाबी भी खुद आपके कदम चूमेगी. थोड़ा सा कॉन्फिडेंट लेवल हाई करो. यहाँ से स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए यहाँ से 17 रन बनाए हैं, लेकिन 3 ओवर देखिए जिसमें कंप्लीट है. लेकिन आने वाला देखिए 12 गेंद, जो बात हमने यहाँ पर छेड़ा कि खुद को मेहनत में ट्राई करो और कोशिश एक बार नहीं भाई बार बार करो. ये चलिए स्लोक स्वीप खड़े खड़े खेला यहाँ से, फ्लाइट हेड देखिए यहाँ से 6 रन आता हुआ. यही तो बात चढ़ी, खुद को मेहनत में ट्राई करो और कोशिश एक बार नहीं बार बार करो. कामयाबी भी खुद आपके कदम चूमेगी. थोड़ा कॉन्फिडेंट लेवल हाई करो. अमित देखिए बात करेंगे, इनके पास ताकत की कोई कमी नहीं है, बड़ा हिट खेलते हैं, पावर हिटिंग के लिए पहचाने जाते हैं. और उसके बाद देखिए फॉलो थ्रो में रुका, यहाँ से 1 रन आएगा क्या दूसरे के लिए? अमित जाएंगे यहाँ पर? नहीं, अमित मुझे लगता है पहले भागना चाहिए था, लेकिन से एक सिंगल के साथ साथ स्कोर देखिए जाकर पहुंचा. 24 रन, जो रनों में रुकावट थी थोड़ा सा, अब वो रन उलझन बहुत है, सुलझाऊं कैसे? और अमित भी जानते हैं कि यहां से अच्छी टोटल तक टीम को पहुंचाऊं कैसे. फुल लेंथ पहचान लिया बहुत जल्दी गेंद को, देखिए यहां से ऊंचाई भी भर दी और लंबाई भी भर दी. यहां से झलक 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 दिखला जा 6 रन. यहाँ पर 3 विकेट. यही बात छेड़ रहे थे अशोक सर कि खुद को मेहनत में ट्राई करो, कोशिश एक बार नहीं बार बार करो. और इसके बाद देखिए कवर के ऊपर से खेला गया, यहाँ पर डीप कवर तैनात था, लेकिन दिल है नरम और खून में गर्मी है भारी और तेजस बल्लेबाजी कर रहे लेवारी 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 लेवारी. धन्यवाद डीजे. संदीप फुटाणे यांना विनंती असेल पण यायचे. संदीप फुटाणे काटेशे त्यांना विनंती असेल पण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. खुद को मेहनत में ट्राई करो और कोशिश एक बार नहीं भाई बार बार करो. कामयाबी भी खुद आपके कदम चूमेगी. थोड़ा सा कॉन्फिडेंट लेवल हाई करो यहाँ से. और वो दिखाते हुए इस तीसरा ओवर में देखिए आतिश के पर आतिशी बल्लेबाजी. तेजेश मात्रे देखिए 7 पर 11, अमित पाटिल देखिए बात करेंगे 2 पर 7. और ये साझेदारी को और लंबा और थोड़ा मजबूत बनाना होगा. कम से कम देखिए 50 के आसपास है और जगह बनाकर देखिए बैकफुट से इस बार देखिए थोड़ा स्लोर खेल था यहाँ से और सीधा देखिए यहाँ पर टाइमिंग कितना अच्छा था, सुरक्षित जगह और एक 4 रन. ज्यांचं शुभाग होते आदरणीय गुरुनाथजी पाटील साहेब, आदरणीय कुणालजी पाटील साहेब आणि आदरणीय धीरजजी पाटील साहेब, या सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूयात नगरसेवक चषक 2025 मध्ये. सुस्वागतम. आणि त्याचबरोबर सोपानजी मात्रे साहेब, आणि दत्तारामजी मात्रे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेले. या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत, सुस्वागतम.
आदरणीय रमाकांतजी पाटील साहेब देसलेपाडा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करू. आज जी एक्झिबिशन मॅच आहे प्रभाग क्रमांक 27 आणि प्रभाग क्रमांक 28 शिवसेना, आणि आय थिंक हेच ते खेळाडू आहेत जे आपल्याला त्या मॅच मध्ये पाहायला मिळणार आहेत. सो सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. सुस्वागतम. चलिए बहुत बढ़िया. देखिए यहाँ पर एग्जीबिशन मैच के लिए देखिए टीम तैयार यहाँ पर, लेकिन टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 40 रन है. तो अंतिम देखिए यहाँ से 6 गेंद बचा है यहाँ पर, और सूरज भाईकर देखिए गेंदबाजी में. अमित पाटिल जिसने आते ही मैदान पर थोड़ी सी रन रेट की गति को देखिए तेजी से बढ़ाई है. ओवर थ्रो यहाँ से, लेकिन तेजीस देखिए काफी आगे निकल चुके थे यहाँ पर. लेकिन 22 रन आता हो यहाँ से अशोक पाटिल सर. बघा पहिला ओव्हरला रन धावा होता 8, सेकंड ओव्हर धावा होता 4, थर्ड ओवर 2, फोर्थ ओवर, चौथी ओवर में देखिए 23 रन आया. और क्या बढ़िया देखिए गेम में वापस आए हैं. लेकिन सब देखते हैं ये अंतिम 5 गेंद कहां तक लेकर जाएगा यहाँ पर. तेजस देखिए 17 पर बल्लेबाजी कर रहे हैं. अमित पाटिल की बात करेंगे 3 गेंद पर 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं. सूरज भाईकर सबसे देखिए डेट ओवर के स्पेशलिस्ट गेंदबाज हैं. बहुत बढ़िया वेरिएशन. लेफ्ट हैंड गेंदबाजी देखिए खींचकर मारा है, ऊंचाई तो ली है, और उसके साथ देखिए लंबाई भी लेता हुआ भाई यहाँ से. 13 का फूल 17 का माला. अरे झुकेगा नहीं साला, बुरी नजर वाला, ठोक दीजिए वाला. थी यहां से, और स्कोर देखिए अब पिछले देखिए 8 गेंदों के ऊपर रन बरस रही है भाई. स्कोर जाकर पहुंचा है 47 रन. चले गेंद अंदर पहुंचाइए भाई. कहते हैं ना बादल के गरजने से फसल उगती नहीं है भाई, बादल के बरसने से टकुरुट कुरुट 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 कुरुट. अब तेजस देखिए बरस रहे हैं. 10 गेंद के ऊपर 23 रन, क्योंकि पहला ओवर में देखिए 8, सेकेंड ओवर में 5, और तीसरा ओवर में देखिए 4 आया था केवल. लेकिन उसके बाद चौथा ओवर में देखिए 23, और इस ओवर को देखिए देखते हैं कितना लंबा बनाते हैं. और एक देखिए बड़ा हिट, AK-47 छरा. तो यही चढ़ी थी भाई, लोग आपको हाई भी करेंगे, हेलो भी करेंगे. एक बार सफल हो जाओ भाई, इग्नोर करने वाले भी आपको फॉलो करेंगे. भला देखिए पहला 3 ओवर में नाजुक स्थिति थी, लेकिन अब देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा है 53 रन. अब थोड़ा सा डगआउट खुश रहेंगे. अभी भी देखिए 3 गेंद से ऐसे भाई, लेकिन चाहेंगे यही तो भाई के फूलों का दुकान वापस खोल, खुशबू की व्यापार कर, सिंगल डबल की चक्कर छोड़, और चौके छक्के लगाकर दरिया पार कर. अब देखिए जिस गांव देवी खाड़ी टीम हावी हो रही थी पिछला 3 ओवर से, अब थोड़ी सी दबाव इस टीम के ऊपर दिखता हुआ. लेकिन उस टीम के पास भी देखिए बल्लेबाजी बड़ी अच्छी है भाई. सूरज फौजदार देखिए AK-47, सौरभ केतन, और उसके साथ साथ देखिए प्रहलाद ने, कारण पोलार्ड देखिए पावर हिटिंग, विशाल, अनिकेत निगुकर से हाई गहराई बल्लेबाजी में. लेकिन एक अच्छा ओ ये चलिए उसके बाद देखिए 23 तरह लेन गिन स्क्वायर कट खेलना चाहते थे यहाँ पर सूरज भाईकर. देखिए ये गिरकर उठना चाहते हैं भाई यहाँ से. बहुत बढ़िया देखिए डेट ओवर के स्पेशलिस्ट गेंदबाजी हैं, लेकिन स्लोअर गेंद को बहुत जल्दी बैटर पहचान लिया. इस बार थोड़े गति थोड़ा सा रखे थे यहाँ पर. 53 रन, अभी भी 2 गेंद बचा है. अमित पाटिल ने बात की कि 2 से कम 1 तो चाहिए. डगआउट भी देखिए यही चाहते होंगे भाई, अर्जुन एक मार बाबा, अर्जुन एक मार. एक बड़ा हिट भी आता है ना, 60 तक पहुंचना पसंद करते हैं, 12 का औसत रखना हमेशा हर टीम पसंद करते हैं. लेकिन क्या ये काम कर पाएंगे? हाँ भाई किया, यहां से ऊंचाई लिया, लंबाई भी लेता हुआ. वाना 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 गट 6.
35 पर बल्लेबाजी कर रहे हैं, तालियां तो बनती है तेजस के लिए। 13 गेंद 35 रनों की इनिंग नहीं है, मैं कहूंगा एक गेम चेंजर इनिंग्स। आज में बहुत बड़ा पलटवार करते हुए यहां से 59 तक पहुंच गए। यहां पर जाए गेंदबाज के लिए आपका मौका दे रहे हैं। बीसीसी उसारगढ़ टीम जब फील्डिंग में उतरेगी, एक अच्छा चैलेंज स्कोर देखिए रख रहे हैं यहां पर, लेकिन देखते हैं आखिरी गेंद कैसे। ओ अंतिम गेंद के ऊपर भी देखिए हवाई फायर, ओई दैया, मार डाला रे, मार डाला रे, मार डाला रे, मार डाला रे, मार डाला। डीजे चलिए आखिरी गेंद के ऊपर छक्का लगा और डगआउट में देखिए खुशियों की लहर रही, दातिंग दातिंग दातिंग। लेकिन कुल टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंच गया 65 रन बना है। जीत के लिए 66 की जरूरत है, लेकिन के जुड़ेंगे कमेंट्री बॉक्स में। के देखिए ये दिसंबर का महीना नहीं है, जनवरी का नहीं है, जहां फरवरी के महीना में खेले हो, यानी बहुत प्रैक्टिस भी अच्छी है, मैचेस भी बहुत अच्छी है, खेल चुके अब। तो यहां से ये टारगेट है उतना तो सुरक्षित मैं ये नहीं कहूंगा, क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेले, लेकिन ये अच्छी बात है फाइटिंग टोटल पहुंचे। यहाँ पर अच्छा फाइट देखने को मिलेगा। लेकिन अगला मैच नितिन कारण सर जुड़ जाइए। चलिए यहां से आगासन और चला ओमसाई आगासनचे कॅप्टन लवकरात लवकर या. काटेचे कॅप्टन इथे आलेले आहेत. ओमसाई आगासन, आगासनचे कॅप्टन आपल्याला लवकरात लवकर यायचे, लक्षात घ्या. ओमकार पाटील काटेचे कॅप्टन. दुसऱ्या ओव्हरचा जर पहिला बॉल पडला तर 2 रनची पॅनल्टी लागेल. पहिली ओव्हर संपली, दुसऱ्या ओव्हरचा जर पहिला बॉल पडला तर 2 रनची पॅनल्टी लागू शकते. ओमसाई आगासन, कारण की काटेचे कॅप्टन ऑलरेडी इथे उपस्थित आहेत. तर मी वारंवार तुम्हाला सूचना करतोय, लवकरात लवकर या. खेळाडू कोणी प्रतिनिधी विराज स्वप्नील म्हात्रे यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. काटे विरुद्ध आगासनची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पुढची टॉस होणं गरजेचं आहे. चला बॅट्समन लगेच पाठवायचे गावदेवी खाडी. मागच्या मॅच मध्ये 62 धावा 4च ओव्हरमध्ये चेस केल्या होत्या जयमान बेतवडे संघाने. या मॅच मध्ये आय थिंक 66 धावा आहेत. तुम्ही बघायचं कोणत्याही धावा सेफ नाही आहेत या क्रीडांगणामध्ये. अशोक, कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. मात्र गोलंदाजी चांगली आहे बीसीसी उसारगड संघाकडे. आपण पाहिलं तर तेजस मांत्रेची 2 षटकं असू शकतात, निकेतचं 1 षटक असेल. ऋतिक संते सुद्धा सध्या चांगली गोलंदाजी करतात. विशाल मात्रे थोडीशी दुखापतग्रस्त आहे, त्यामुळे ते गोलंदाजी करत नाही. शुभम संते 1 षटक टाकतात. त्यामुळे कॅप्टनने लगेचच उपस्थित राहायचंय. ओमसाई आगासन काल गोटच्या नाईट स्पर्धेमध्ये रनरअप संघ होता, त्यामुळे कदाचित खेळाडू आपण पाहिलं तर डे नाईट ज्यावेळी क्रिकेट खेळलं तर थोडंसं थकान महसूस करतात खेळाडू. मात्र येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे आहे आयोजित दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2025 18 फेब्रुवारी ते 2 मार्च 48 ग्रामीण संघ. आणि या ग्रामीण संघटने आपण पाहिलं तर करण 14 लाख रुपयाचं कॅश प्राइज आणि फक्त 1 रुपया प्रवेश फी. एक मेजवानी असेल खूप आपल्या ग्रामीण 48 संघांसाठी. त्यानंतर शहरी 16 संघ, शहरी संघ सुद्धा त्या स्पर्धेत खेळतील 16. आणि रायगड, बदलापूर, भिवंडीचे 12 संघ आपल्याला पाहायला मिळतील. 40+ 12 संघ पाहायला मिळतील.
आणि काही प्रेक्षणीय मॅचेस सुद्धा आपल्याला दरवर्षी स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकमध्ये पाहायला मिळतात. तर चला ओमसे आगासनचे कॅप्टन काही क्षणातच उपस्थित होते. तत्पूर्वी जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया करण काळे यांचा आवाज. थँक्यू सो मच नितीनजी काळन सर. डिस्क जॉकी थोडा आवाज आहे मॉनिटरला प्लीज. हॅलो हॅलो चेक साऊंड दादा थोडा आवाज द्या ना. हॅलो चेक टेस्ट चेक चेक. नमस्कार मंडळी, इतकाही देऊ नका की हॅमिंग मारेल. हॅलो नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. जयदुमान क्रिकेट संघ दातिवली आयोजित नगरसेवक चषक 2025 ही स्पर्धा आपण गेल्या 3 दिवस या देसाईच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीवरती पाहत आहोत. मॅच बिटवीन खार्डी अँड उसरगर. टार्गेट आहे आता 66 धावांचा पहिला बॉल. पहिलाच बॉल प्ले डाऊनची शक्यता होती. शॉर्ट लेग मध्ये चाललाय. विशाल म्हात्रे आणि केतन म्हात्रे ही खार्डीची ओपनिंग पेअर आहे. दुसऱ्या बाजूला आपण विशाल म्हात्रे आणि केतन म्हात्रे उसरगर संघामध्ये देखील पाहतोय. आणि नुकतंच पडलेचे नामवंत क्रिकेटर स्वप्नीलजी म्हात्रे यांचे आगमन झालेलं आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. पहिला डाव फार इंटरेस्टिंग राहिला. पहिल्या 3 षटकांमध्ये फक्त धावा होत्या 17 आणि पुढच्या 2 ओव्हर्स मध्ये आल्या 48. ऑन साइडला लॉफ्ट केलाय. लॉंग ऑन मध्ये ऋतिकला आपण पाहत आहोत. डीप मध्ये डबलचा कॉल दिला विशालने. रनआउटची संधी. ओहो, बॉल तर आला बरोबर तेजस हातामध्ये पण तो स्टंपला लागला नाही आणि त्यामुळे विशाल म्हात्रे मैदानाचा आत. धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 3 धावा. ऑन साइडला लॉंग ऑनला थोडंसं वाईडिश ठेवण्यात आलंय. एक्झॅक्ट लॉंग ऑफला फिल्डर तटिया सर्कलच्या बाहेर. मिड ऑन आत. शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. ऑन साइडला बॉल चाललाय. पुन्हा संधी रनआउटची. ओहो, आणि यावेळेला फलंदाज बाद. पहिली विकेट आली आहे 3 ला. गावदेवी खार्डीची मॅन इन फॉर्म केतन म्हात्रे बाद. एकतीसावी रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली या स्पर्धेमधली. कम्प्युटर स्कोरर मॅन फ्रॉम फडकेपाडा अशोकजी पाटील सर. जबरदस्त माहिती. आणि धावा फलकावरती सध्या 3 धावा असताना पहिली विकेट येते ती गावदेवी खार्डीची केतन म्हात्रे. आपल्या कारकिर्दीमधली पहिली बाईक याच सीझन मध्ये केतन म्हात्रेने पटकावली आहे दैसर नाईट मध्ये आणि तो फॉर्म कॅरी करत होता तो. पण या वेळेला या मॅच मध्ये ते जमलं नाही. आय थिंक केतन होते शॉर्ट मिड विकेटला आणि केतनच्या थ्रोने केतन म्हात्रेची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. बॅटल इंटरेस्टिंग आहे. VCC उसरगर विरुद्ध गावदेवी खार्डी. 17 पहिल्या 3 ओव्हर मध्ये होत्या. पुढच्या 2 ओव्हर मध्ये 48 त्यांनी बनवल्या आणि टोटल 65. अक्रॉस द बॅट. खराब शॉट सिलेक्शन. समोर बॉल पडला होता. लेन बॉल होता. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता तो विशाल म्हात्रेचा. डॉट बॉल. तिसऱ्या क्रमांकावरती प्रल्हाद पाटीलचं आगमन आपण पाहत आहोत जे ऑफ स्ट्राईक आहेत. तेजसने जबरदस्त बॉलिंग केले. तिसऱ्या दिवसाची खेळपट्टी आहे ही सरफेस आणि बरंच काही सांगून देते. फुल लेंथ आलाय. बॉलर्स बॅक. फॉलो थ्रू मध्ये स्टॉप केलं बॉलला. गुड फिल्डिंग. चला आगासन संघ आपल्याला टॉस साठी यायचे. कॅप्टन कोणी प्रतिनिधी आला असेल तर या. आणि प्रल्हाद पाटीलला प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचे कॅश प्राइज. धीरज पाटील यांच्याकडनं प्रल्हादसाठी प्रत्येक षटकाराला 500. O2 करण. 3च धावा. धावा फलकावरती आपण पाहत आहोत. विकेट पहिली आली आहे आणि शेवटचा फक्त एक बॉल. 66 ला चेस करतात. रिक्वायर्ड आता वाढणार आहे. लॉफ्ट केला. पिकअप शॉट. फार चांगला फटका आणि या क्रीडांगणाची सर्वात मोठी डीप बाउंड्री क्लिअर करणारा हा मोठा षटकार विशाल म्हात्रेचा पहिला. आणि षटकारासोबत
कॅप्टन आलेले दोन्ही संघांचे. एका बाजूला जयदुर्ग माता क्रिकेट संघ काटई आणि त्यांच्या अगेन्स्ट ओमसे आगासन. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचे होल्डिंग्स, फ्लेक्स, इंस्टाग्राम रील्स, स्टेटस, स्टोरीद्वारे आपल्याला सर्वांना पाहायला मिळत आहेत. 48 कल्याण डोंबिवली ग्रामीण, 12 बदलापूर, रायगड, कल्याण, भिवंडी आणि उर्वरित आपल्याला 40+ देखील काही संघ पाहायला मिळतात. ऑल इंडिया ओपन तर यावेळेला लीग फॉर्मॅट आहे आणि डे नाईट, त्यामुळे या स्पर्धेचं क्रेज आपण पाहतोय वाढत चाललेलं आहे. 40+ आय थिंक 16 टीम्स स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सर्वांनाच उत्कंठ आहे त्या स्पर्धेची. बारा टीम आहेत. 40+. 12 टेनिस बॉल क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा, जिथे प्रत्येक जण खेळण्यासाठी उत्सुक असतो. जे प्रेक्षक असतात ते पाहण्यासाठी उत्सुक असतात, जे समालोचक असतात ते समालोचन करण्यासाठी उत्सुक असतात आणि प्रत्येकाच्या आवडीची, प्रत्येकाच्या पसंतीला उतरलेली आणि सर्वांच्या हृदयात स्थान असलेली स्पर्धा दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. प्रल्हाद पाटील फसलाय, लॉंग ऑफला झेल, निकेतला मिळते पहिलं यश आणि धक्का बसतोय तो 9ला दुसरा गावदेवी कार्डीला. बॅटिंग ऑर्डर खोलवरती बरेचसे फलंदाज, त्यांचा बॅटिंग क्रम आपण पाहतो बदलत असताना. सूरज फौजदार आलेत आणि त्यांचे फार जवळचे मित्र लिटिल मास्टर पडलेचे स्वप्नीलजी मात्रे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला सूरज फौजदार यांना 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. 9ला दुसरी विकेट आली आहे. अशोक सर, पहिला डाव ज्या पद्धतीनं सुरू होता तसंच इथे सुरू आहे. आता पहिल्या 3 ओव्हर्समध्ये फक्त धावा फलकावरती होत्या त्या 17 धावा. पुढच्या 2 म्हणजे चौथ्या ओव्हरमध्ये 23 आल्या, 5व्या षटकामध्ये 24 आल्या, 25 आल्या टोटल आणि 2 षटकांमध्ये 48 धावा धावफलकावरती आल्या होत्या. त्यामुळे 65 पर्यंत VCC उत्सर्गर, 66चा पाठलाग. ऑर्ली बॅट स्विंग. निकेत मिस्ट्री स्पिनर आहे, ज्या पद्धतीने आपण वरुण चक्रवर्तीला पाहतो आणि त्यामुळे त्याच्या हाताकडे तुम्हाला प्रामुख्याने नजर ठेवावीच लागेल जर तुम्ही ॲज अ फलंदाज मैदानात चाहतात. आहा, पुन्हा पडलाय बॉल, हलका बाहेर आला पण तो कमी गतीने टाकला होता. ऍक्शन पहा तुम्ही, बॉलिंग ऍक्शन जबरदस्त आहे. निकेत पाटील छाप सोडतोय या मॅच मध्ये सध्या तरी. सेली मिडॉनला फिल्डर आहे. बॅकफुटला ऑन साइडला हुक केलाय, बॉल लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. फौजदारचा फटाका षटकार. टीम कडून सूचना आलेल्या आहेत, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. अंपायरचा डिसिजन फायनल आहे. यस, थोडे मागे डीप आले होते त्यामुळे विशाल मात्रे यांनी चर्चा केली अंपायरशी की एक्झॅक्ट नियम काय या स्पर्धेचा. 15 धावा. टॉस केल्या बॉलला जबरदस्त फटका, बॅटचा चेहरा उघडला, मेरिट वरती खेळला, डीप एक्स्ट्रा कव्हरला, ड्रायव्हिंग लेंथला बॉल होता, हा चौकार.
षटकार आणि त्यानंतरचा चौकार धावसंख्येला उभारी देतोय. स्कोमॉस 19. निकेतने 2 डॉट बॉल टाकले पण त्यानंतर आक्रमण. हल्ला ऑन साइडला चाललाय बॉल. लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर खाली पडलाय. अक्षरशः विशालच्या मागेच पडलाय पण बॉलला मागे पाठवलं सीमा रेषेच्या बाहेर. पहा पुन्हा एकदा फटका ओव्हर द विकेट. दोन षटकाचा खेळ संपन्न झालाय. करंट रन रेट 12.50. 25 धावा धावा फलकावरती 2 विकेट पडलेत. बॉल बाकी आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये या मॅच मध्ये 41 धावांची गरज आहे. ती बॅटिंग करणाऱ्या गावदेवी क्रिकेट संघ कार्डीला. नाहर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर दिनेशजी पाटील साहेब यांनी स्पॉन्सर्ड केलेली आकर्षक जर्सी तुम्ही पाहत आहात खार्डीची. दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहत आहोत VCC उत्सर्गर आदरणीय पांडुरंगजी दीनानाथ संते साहेब यांनी स्पॉन्सर्ड केलेली ही जर्सी आपण पाहतोय ती VCC उत्सर्गरच्या खेळाडूंची. येल्लो अगेन्स्ट स्काय ब्लू नेव्ही ब्लू असं खाडीचं एक कॉम्बिनेशन आहे. इंटरेस्टिंग मॅच आहे. विकेट 2 आलेल्या आहेत पण डावा देखील आलेला आहे. 2 षटकार झाले सूरज फौजारच्या बॅटमधून. कुठून तिथून खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये हा पलटवार आपण बघितला सूरज फौजारचा टीम कार्डीसाठी. एक्स्ट्रा कव्हरला 8 ठेवलं. डीप कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर आणि डीप स्क्वेअर लेग. विशाल मात्रे साठी आणि या ओव्हर मध्ये आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत शुभम संते. डावखुरा त्याचा मीडियम पेसर आहे जो 3rd ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पॉइंट्स आपण पाहतोय शॉर्ट थर्ड शॉर्ट फाईन. थोडा थांबवून ऑन साइडला हा बॉल चालला. ड्राईव्ह करत असताना तेजसकडे पहिलीदा वेगाने चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो, एकच धाव, गुड फिल्डिंग. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालले. 26 बॉल बाकी आहेत. 17 बॉल मध्ये या मॅच मध्ये आता धावा बनवायच्या 40. नेट टू नेट फाईट आहे. मॅच इंटरेस्टिंग होईल. फौजार आक्रमण करतोय आणि त्याची विकेट महत्वपूर्ण आहे सध्या. शॉर्ट ऑफ लेंथ सोडून दिलाय. इट इज व्हाईट बॉल जास्त बाहेर आणि या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे. आता ती 27 धावा. पहिली एक्स्ट्रा रन आली आहे या डावामधली. संते थांबलाय. बेसबॉल हिट पण फटका फसलाय. लॉंग ऑनला केतन मात्रे. सुपर कॅच आणि आता फलंदाज बाद. फौजार आउट. हायलाइट करणारं हे गाणं आपण जे ऐकलं. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 27 धावा धावफलकावरती आहेत. करंट रन रेट 11.57 सध्या कमी होतोय. बॉल बाकी आहेत 16 आणि 16 बॉल मध्ये 39 धावांची गरज. सूरज फौजारने जबरदस्त खेळ केला. 6 बॉल 16 धावा त्याच्या बॅटमधून आल्या पण त्याची विकेट देखील आली शुभम संतेकडून. सौरभ मात्रे 5व्या क्रमांकावरती ऑन स्ट्राईक असेल आणि या जोडीला जर आता बाद करतात तर या मॅच मध्ये स्ट्रॉंग पोझिशन मध्ये येईल लगेचच VCC उत्सर्गर. जस्टनचा मागून फील्ड सेट करत असताना आपण पाहत आहोत विशाल मात्रेला. TJ ब्राव ग्रामीणचे ब्राव आहेत.
4 बॉल फार महत्वपूर्ण आहे. जर या 4 बॉल मध्ये 10+ रन येत आहेत, कार्डी या मॅच मध्ये ऑन ट्रॅक असेल. फार बाहेर निघालाय बॉल आणि अंपायरचा इशारा, त्याचमुळे हालाय वाईड. वाईडने धावसंख्या आपण पाहतोय. थांबला सौरभ, बॅटला मागे नेलंच होतं पण बॉलला लेफ्ट केलं. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालले 28-28. खाली राहिला बॉल, बाउन्स नव्हता. मिड विकेट मध्ये समोर तेजस, फिल्डिंग चांगली, एकच धाव. तेजस केतन हे जे 2 चपळ क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्याकडे बॉल गेल्यानंतर तुम्हाला विचार करावाच लागेल सेकंड साठी. आणि या क्षणाला जर विकेट पडली तर उसरगर ती संधी गमावणार नाही मॅच मध्ये येण्याची. 29 धाव आहेत, बॉल बाकी आहेत 15 बॉल 37. चान्स फलंदाज घेतील आता, कारण जर या ओव्हर मध्ये मोठे फटके आले तर कार्डी या मॅच मध्ये येणार आहे. संते थांबलाय, पूल केलाय, हाफ आर्म पूल आहे डीप मध्ये. फिल्डर पहिला टप्पा आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 4 धावा, चौकार. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 33 बॉल आता बाकी आहेत. 14 बॉल 33 धावांची गरज. अर्धा पल्ला पार झालाय, त्यासाठी पहिले 16 बॉल लागले. हो, पडलाय बॉल आणि यावेळेला तो बाहेर निघालाय. खाली बसला होता, गुडघा टेकवला होता, ऑनसाइडला टर्न करायचं होतं, जमलं नाही. विशाल 12ला नॉट आउट आहेत पण त्यासाठी त्यांनी बॉल घेतलेले ते 7. 13 बॉल 33 ची मॅच. संते थांबलाय, पंच करतोय पण बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये जिथे फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग प्रथमेश. अशा पद्धतीने आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपला. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 34. बॉल बाकी आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये 32 धावांची गरज आहे. गावदेवी क्रिकेट संघ कार्डीला ड्रिंकचा सिग्नल आहे. एक्स्ट्रा प्लेयर आपले कार्डी आणि उसरगर पाणी घेऊन आपण मैदानाच्या आतमध्ये. इट्स सो टू टॉस बॉक्स, काटी अगेन्स्ट आगासन. नेक्स्ट मॅचचा टॉस तर कुणाल पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. तर या कुणाल पाटील साहेबांना विनंती होतो की आपण यायचे, आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे ओमसे आगासन विरुद्ध जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे. चेंडू कधी हरवला फुटला तुम्हाला नवीनच मिळेल, लक्षात घ्या. मॅच टाय झाली, सर्व विकेट त्यानंतर टॉस. आगासन संघ टॉसने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तो टीम ओमसे आगासनने. पुढच्या मॅच मध्ये पहिल्या फेरीची शेवटची मॅच जिथे टॉस जिंकला ओमसे आगासन संघ. काल आपण पाहिलं कोर्टच्या नाईट स्पर्धेमध्ये रनरअप संघ होता ओमसे आगासन. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया करण काळेंचा आवाज. खेळकाचे नामवंत क्रिकेटर महेश पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेले. त्यांची स्पर्धा येत्या 13 आणि 14 फेब्रुवारीला श्रद्धांजली चषक 2025 पर्व जे किंग मैदानावरती असेल. एक सूचना असेल, समोर जे आमचे प्रेक्षक आहेत, यस त्यांनी सोडलेला पडदा. थँक्यू निलेश पाटील. आणि कैलास दादा भगत यांच्या फ्लेक्सच्या मध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांनी पडदा पकडला होता. थँक्यू, आपण तो सोडलेला आहे. 34 ला 3, 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉल 32 धावांची गरज आहे. मॅच सध्या आपण सांगू शकत नाही कोणाच्या बाजूने, पण ह्या ओव्हर मध्ये ते आता गणित थोडंसं उलगडेल. पाहूयात कोण गणित सोडवतोय. डिफेंड केल्या जातील धावा की धावा बनणार आहेत. विशाल स्ट्रायकिंग एंडला, सौरभ मात्रे ऑफ स्ट्राईक आहे आणि बॉलिंग मार्क वरती आलेले आहेत पुन्हा एकदा निकेत पाटील. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन थोडंसं वाईडिश, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर.
शॉर्ट कव्हरचा पॉइंट, शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन. पहिला बॉल लांब ठेवलाय, पडलाय, वळतोय, व्हाईट बॉल. सोपान पाटील आणि राजेश पाटील यांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल या. सोपान पाटील आणि राजेश पाटील यांना विनंती असेल या पुढे. ते इन ऍक्शन मध्ये असतील ज्यावेळी वार्ड क्रमांक 27 आणि वार्ड क्रमांक 28 प्रेक्षणीय मॅच होईल. ओटूकरण निकेत वेगाने टाकलाय, वेगानेच मारलाय, लॉंग ऑनला फटका फसलाय. केतन डाऊन दी बॉल, वेल जज कॅच. या मॅच मध्ये येण्याची आता संधी गमावणार नाही उत्सर्गर. मी अगोदरच म्हणालो. आणि विशाल मात्रेची प्राइजलेस विकेट. निकेत आलाय आणि त्याने विकेट देखील काढून दिले. बाद. थँक्यू दिस आहे. चला फलंदाज तुम्हाला लवकरात लवकर यायचे, जसं आपण फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती करत आहोत. तुम्हाला सूचना असतील. तर 40+ क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रमोदजी मडवी यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. शक्ती म्हात्रे यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. आणि चरणदास म्हात्रे साहेबांनी विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. 11 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे मॅच मध्ये. मॅच आता फसली आहे. खार्डीची रन मशीन जरूर मैदानात जाते. सौरभ एका बाजूला, दुसऱ्या बाजूने स्लॉग हिटर आलाय अनिकेत निघूकर. मी बऱ्याच वेळेला म्हणतोय गोष्ट की तुमची बॅटिंग ऑर्डर किती खोलवरती यापेक्षा मैदानाचा आत असलेला तुमचा फलंदाज कसा खेळतोय यावरती तुमचा विजय निर्भय असतो. तर साबेगावचे धीरज पाटील यांच्याकडे एक पारितोषिक आले. अनिकेतसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज. ओटूकरण बॉल बाकी आहेत. 11 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे. सध्याचा स्कोर आपल्याला दाखवतोय गावदेवी क्रिकेट संघ खार्डीचा 34, माफ करा 35, 35 धावा. 11 चेंडू 31 धावा. हे गणित आता सोडवायचं बॅटिंग करणाऱ्या गावदेवी खार्डीला. निकेत कंबर कसले आहे त्याने. जबरदस्त बॉलिंग करतोय. तो चान्स घेत आहे, टॉस करतोय बॉलला, त्यामुळे असं जाणवतो की तो विकेटच्या शोधात आहे. ओव्हर द विकेट वेगाने टाकलाय, थायला बॉल लागला, त्यामुळे फलंदाज सेफ आहे. हाईट फॅक्टर त्यामुळे अपील केली नाही. हा डॉट आहे. धावसंख्या धावफलका वरती 35 आपण पाहतोय. थांबले बॉल बाकी आहेत 10 आणि 10 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत 31. विश्वास दळवी साहेबांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. ओटूकरण कारण मॅच सुद्धा रफ अँड टफ आहे. 10 बॉल 31. निकेत ओहो लेग स्टंपला बॉल होता आणि ऑन साइडला हुक करत असताना टॉप एज होती, पण या हेल्दी एजने धावा दिलेल्या 4 खार्डीला. हा चौकार. त्यांचे सुपुत्र सुद्धा आले. त्यांचे हार्दिक स्वागत. आणि 1800 धावा या संपूर्ण स्पर्धेमधल्या पूर्ण होत असताना जबरदस्त माहिती. बॅट स्विंग जबरदस्त आहे. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. डॉट बॉल. बॉल उरलेत आता 8 आणि 8 बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या गावदेवी क्रिकेट संघ खार्डीला. विकेट देखील सांगू आम्ही या षटकानंतर. 8 बॉल 27. निकेत लॉफ्ट केलाय समोर. निघू करणे लॉंग ऑन द फिल्डर बनून प्रेक्षक. बॉल सीमारेषेच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. षटकार. ओ वन मोर, पण या वेळेला मिस टाइम. मिड ऑफला बॉल आहे. डीप मधून फिल्डर. ओ हो अपी चा वेगाने तो धावलाय. चला फर्स्ट एड आणि पाणी लवकरात लवकर घेऊन जा.
संयोजकांना विनंती, कारण तो उसळला होता अक्षरशः आणि आशा करतोय की त्या खेळाडूला गंभीर दुखापत नको. ज्या वेगाने तो आला त्याचा पाय अडकला आणि त्यानंतर आपोआप ज्या वेगाने तो आला होता त्यामुळे तो हवेत उडाला हलका आणि त्यानंतर खाली पडलेला आहे. धावा तुमच्या समोर आणीन. या बॉलवरती आल्या 2 धावा. 47 सध्याचा स्कोर सांगतोय. बॉल बाकी आहेत 6 बॉल 19 धावांची गरज. या आपण मंचावरती वळूयात. बऱ्याचशा मान्यवरांची उपस्थिती, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करू. चरणदास म्हात्रे साहेबांचे आगमन झाले. आदेशजी भगत आपण पाहतो कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष, त्यांचे हार्दिक स्वागत. दत्तात्रय म्हात्रे साहेब सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत. निलेश दादा पाटील यांनाही तुम्ही बघू शकाल. साबेगावचे जबरदस्त व्यक्तिमत्व. भरपूर संख्येने मान्यवर दत्तात्रय म्हात्रे साहेब दातिवली, विश्वाची दळवी दातिवली आपण पाहतोय, शक्ती म्हात्रे दातिवली, भैया पाटील यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. आदेशजी भगत ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष, निलेशजी पाटील साहेब साबेगाव, त्यांचे हार्दिक स्वागत. एक जबरदस्त स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. जयमान क्रिकेट संघ दातिवली आयोजित नगरसेवक चषक 2025 स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसात प्रेक्षणीय लढत तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला वार्ड क्रमांक 27, दुसऱ्या बाजूला वार्ड क्रमांक 28 अशी मॅच पाहायला मिळणार आहे. एका बाजूला रमाकांतजी मडवी साहेब, दुसऱ्या बाजूला शैलेशजी पाटील साहेब. एक प्रेक्षणीय लढत, मैत्रीपूर्व लढत तुम्हाला पाहायला मिळेल. मात्र थोडीशी दुखापत आपल्याला पाहायला मिळते. खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये होत असताना स्वतः महेश पाटील मैदानाच्या आतमध्ये गेलेत दातिवलीचे. त्यानंतर मनोज म्हात्रे यांना तुम्ही पाहतायत. जास्त दुखापत नसावी. महेश भगत साहेबांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. अमर पाटील साहेबांना तुम्ही पाहतायत. दिवा प्रीमियर लीग मध्ये ज्यांचं खूप मोठं योगदान असतं ते अमरजी पाटील साहेबांना तुम्ही पाहतायत. सर्व मान्यवरांचं नगरसेवक चषक मध्ये हार्दिक स्वागत. त्यानंतर श्रद्धांजली चषक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. खडकाली संघाच्या माध्यमातून महेश आमचे 13 आणि 14 फेब्रुवारी ती स्पर्धा डे फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 1,50,000 असं कॅश प्राइज असताना स्पर्धा. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया करण काल यांचा आवाज. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. जयमान क्रिकेट संघ दातिवली आयोजित नगरसेवक चषक 2025 तिसऱ्या दिवसाचा खेळ. खार्डी अगेन्स्ट उसरगर पहिल्या फेरीतील तिसरा सामना. जबरदस्त मॅच. 66 धावसंख्येला चेस करत असताना पहिल्या 4 षटकांमध्ये धावा फलकावरती 47, 4 विकेट ज्यामध्ये पडलेले आहेत. अनिकेत निगुकरचा संघर्ष मोठा आहे, ज्यामध्ये त्याने 12 धावा जोडलेल्या आहेत 5 बॉलमध्ये आणि समीकरण उरलंय 6 बॉल 19 धावांची गरज आहे. विकेट आता आपण सांगूयात. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना उसरगरचे विकेट पडले होते फक्त 3. या डावामध्ये आतापर्यंत विकेट पडले 4, म्हणजे 6 बॉल 19 धावा तुम्हाला कंपल्सरी बनवायचा. लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती ऋतिक संते वॉर्मअप करतोय सध्या. लास्ट ओव्हरची जबाबदारी. पहिले 3 बॉल फार इंटरेस्टिंग आहेत, जिथे फलंदाज चान्स घेणार आहेत मोठ्या फटक्यांसाठी. सौरभ मात्रे स्ट्रायकिंग एंडला. 6 बॉल 19 चा सामना. लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट. लॉंग ऑफला थोडंसं वाईड ऑफ ठेवलंय. फुल लेंथ आहे, बॅटचा खाली लागलाय. बॉल मिड ऑन मध्ये. लॉंग ऑनचा फिल्डर वेगाने. तेजस आलाय, केतन आलाय. ओहो, थ्रो येईल त्या अगोदर 2 धावा. कदाचित बॉल होता केतनचा. तेजस आला, केतन खाली वाकला, त्यामध्ये थोडासा वेळ गेला. थ्रो करतील 2 धावा. तोपर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. 2च्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 49. 49 धावा. बॉल बाकी 5 बॉल 17ची मॅच. 3 ओव्हर्स मध्ये पहिल्याही डावामध्ये फक्त होत्या 17 धावा. 2 ओव्हरमध्ये त्यांनी 48 बनवल्या होत्या. मागच्या ओव्हरमध्ये आलेल्या धावा 13, या ओव्हरमध्ये उरलेल्या 19. पहिल्या बॉलवरती 2 धावा. ओमसे आगासन. संपूर्ण टीमला कॅप्टनची विनंती असेल आपण मंचा समोर या. ओमकार पाटील, ओमसे आगासन विरुद्ध जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे पुढचा सामना आहे. दोन्ही संघांना सूचना आहेत मंचा समोर येऊन थांबा. या मॅचचे उरलेत ते फक्त 5 बॉल 17. मात्रे स्ट्रायकिंग एंडला. कोलात. आहा, अनप्लेबल बॉल होता. यॉर्कर शांत केलंय फलंदाजाला. उत्तर नाही. ऍक्शन रिप्ले पा. ओव्हर द विकेटने आले बरोबर. पॉपिंग क्रीजची जी लाईन आहे
तिथेच हा बॉल पडलाय. ब्लॉक ऑल, डॉट बॉल. 4 बॉल 17 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. सध्याचं मोमेंटम डॉट बॉलने VCC उसरगरकडे. एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट. लॉफ्ट केलाय, मात्रेने पहिला मारलाय साइड स्क्रीनच्या वरतून स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. आलेला षटकार मॅचला बदलतोय. 3 बॉल 11 धावांची गरज. प्रयत्न केला होता तो गोलंदाज ऋतिक संतेने आणि यॉर्करच्या प्रयत्नामध्ये बॉल जर थोडा हलका पुढे पडला काही इंचेस तो फुल टॉस, काही इंचेस मागे पडला तर तो ओव्हर पिच हाफ फॉली. तेच घडलं, हाफ फॉली पडलाय, षटकार आलाय. धावा फलकावरती आपण पाहतोय 55. बॉल बाकी आहे 3, 11 ची गरज. फुल टॉस, खराब बॉल, खराब बॉल. प्रचंड ताकदीचा वापर आणि सौरभ मात्रेने दुसरा मारलाय खणखणीत षटकार. बॉल बाकी आहे 2. जण सांगतील बॉल 2 शिल्लक आहेत, फक्त 2 बॉल त्याला टाकायचे, धावा डिफेंड करायचा आहेत. 5 विकेट जास्त पडलेत त्यामुळे कंपल्सरी 5 धावा या बनवाव्याच लागतील. गावदेवी क्रिकेट संघ खार्डीचा रन मशीन सौरभ मात्रेला आणि स्लॉग हिटर अनिकेत निकोकरला. दोघंही मैदानाच्या आतमध्ये, दोघांनी जबाबदारी घेतली आहे कारण टॉप ऑर्डर ढासळली होती. 9 बॉलमध्ये 13 धावा विशाल मात्रेच्या, 6 बॉलमध्ये 16 धावा ज्या इम्पॅक्टफुल होत्या सूरज फौजदारच्या. पण त्या दोघांच्या खेळीला न्याय देण्यासाठी सौरभ मात्रेचं मैदानाच्या आत खेळणं, धावा बनवणं महत्वपूर्ण होतं. अनिकेतने मागच्या ओव्हरमध्ये बनवल्यात. आता सौरभ 2 बॉल 5 कंपल्सरी. विकेट जास्त पडलेले आहेत. ऋतिक संतेला कमबॅक करावं लागेल. मात्रेने 2 मारलेत, आणखी 1 आला तर मॅच फिनिश. सौरभला 2 बॉलमध्ये पहिल्या 2च धावा आल्या होत्या. डॉट बॉल टाकले तर ऋतिक संतेने पुन्हा एकदा टाकावे लागतील. उसरगर अगेन्स्ट कार्डी. 2 बॉल 5. ओ मिस टाइम, बॅट फिरली, मिस टाइमिंग बॉल. मिड विकेट तेजस. कॅच ड्रॉप. फार चांगला प्रयत्न होता, कॅच ड्रॉप झाली आहे. 2 धावा मिळत आहेत. सौरभला जीवनदान. कार्डी या मॅच मध्ये कायम. व्हॉट अ मॅच. नगरसेवक चषक 2025च्या 3ऱ्या दिवसाचा हा 3रा सामना रंगतदार अवस्थेमध्ये. हाय व्होल्टेज मॅच आहे. बॉल बाकी 1 बॉल 3 धावांची गरज. शेवटच्या षटकामध्ये जे 4 षटकार आले होते, 24 धावा आल्या होत्या, त्याच मागात पडलेल्या आहेत आणि सध्या घमासान. दोन्ही बाजूने स्ट्रॅटजी, प्लॅनिंग इज अ पार्ट ऑफ गेम, पण त्यासाठी तुम्ही जास्त वेळ घेऊ नका. जे 2 षटकार आले त्या 2 षटकारांनी मॅचचं मोमेंटम आलं होतं खाडीकडे, पण आता मी म्हणेन मॅच बॅलन्स आहे. पुन्हा एकदा 1 बॉल 3 ची गरज आहे. काठी आणि आगासन आपण मंचासमोर या प्लीज. शेवटचा बॉल पडल्याबरोबर तुम्हाला उतरायचं आहे. मॅनेजमेंट टीम कडून तुम्हाला सूचना आहेत प्लीज. 63 धावा, 4 विकेट. सौरभकडे स्ट्राईक, कार्डीची स्ट्राईक सौरभकडे. बॉल हातामध्ये उसरगरचा ऋतिक संतेच्या. पाहूया संते मॅच जिंकेल की मात्रे बाजी मारेल. कार्डी विजयाचा गुलाल उधळणार आहे की इथे गुलाल उधळेल तो उसरगर. 1 बॉल 3. हो बॉल चाललाय. या बॉलला जर तुम्ही अटेम्प्ट केलं असतं तर धावा मिळू शकत होत्या, कारण बॉल क्रीजच्या पुढे पडलाय त्यामुळे सौरभ मात्रे अटेम्प्ट करू शकत होता. आणि विशाल मात्रेने म्हणूनच त्याला आवाज दिला की बॉल अगोदर पहिला पकड तू गोलंदाजाला. छोट्या छोट्या गोष्टी. मैदानाचा आत तुम्हाला डोक्यावरती बर्फच ठेवावा लागतो. जरी तुम्ही आक्रमक होत असाल पण तुम्हाला शांत माइंडसेट तुमचा शांत पाहिजे. फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा चेंजेस. ऑन साइडला आता 4 फिल्डर सेट केलेत. लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. लॉंग ऑफ बॉल तयार. 1 बॉल 3. संते खेचून मारला, गॅप मध्ये बॉल आहे. काऊ कॉर्नर. तेजस पुन्हा बॉल वरती. फिल्डिंग चांगली, स्टॉप केले बॉलला. 2 धावा. थर्डचा कॉल असेल. थ्रो मध्ये आलाय विशाल. 9 सेकंडला थ्रो. ओहो, रन आउट आणि हा सामना जिंकला.
वेताळेश्वर क्रिकेट संघ उत्सर्गरने हार्दिक हार्दिक अभिनंदन. शेवटची जी एक धाव होती ती झाली नाही. स्कोर इज लेवल. विकेट जास्त पडले आणि त्यामुळे हा सामना जिंकला. तो टॉस खार्डीचाच होता पण धावा कंपल्सरी होत्या. एक धावेचा फरक राहिला आणि हा सामना जिंकला. तो अर्थातच वेताळेश्वर क्रिकेट संघ उत्सर्गरने हार्दिक हार्दिक अभिनंदन. ऍट द एंड तुम्हाला काय पाहिजे असतो तर विजय. तो विजय मिळाला त्यांना, तो कसाही मिळू द्या आणि तो विजय मिळवलाय तो उत्सर्गर संघाने. आपलं अभिनंदन. गावदेवी खार्डी क्रिकेट संघ खार्डीचं देखील आपण आभार व्यक्त करू. पार्टिसिपेट केलं आणि जबरदस्त खेळ त्यांनी केला या मॅच मध्ये. सो खार्डीचं आभार अभिनंदन उत्सर्गरचं. कल्पतरू जेलस आपण पाहतो यांच्याकडे गिफ्ट टेम्पल सुद्धा आणि चरणदास मात्रे यांच्या शुभास आपण मानतो. मैदानात स्वर्गीय अमित देवकर व स्वर्गीय राकेश मात्रे यांच्या स्मरणार्थ